मका, हरभरा, सोयाबीन तसेच मूग इत्यादी पिकांची नाफेड खरेदीसाठी नोंदणी कशी करावी हीच आपण आज थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर जणांपर्यंत शेअर करा. सर्वप्रथम आपल्याला ई समृद्धी हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते डाउनलोड केल्यानंतर आपला मोबाईल टाकायचा आहे. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर OTP घेऊन तुमचं लॉग इन होईल. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला नोंदणी, तात्पुरती नोंदणी, नॉमिनी, त्याच्यानंतर बँक डिटेल्स असे विविध ऑप्शन्स दिसायला लागतील. जर तुम्ही पूर्वी नोंदणी केली नसेल तर तुम्ही नोंदणी या पर्यायावर जाऊन तुमचा आधार क्रमांक टाकून व्हेरीफाईड करून घ्यायचा आहे. माझी नोंदणी झाल्यामुळे आता मला तात्पुरती नोंदणी या पर्यायावर क्लिक करून तिथं मला विविध प्रकारचे पिकं दिसायला लागतील. त्यामध्ये आता बघा, सर्वप्रथम तुम्हाला तुमची डिटेल्स दिसेल. त्यानंतर तुम्ही जो मोबाईल क्रमांक टाकला होता तो, त्याच्यानंतर तुमचा तालुका, जिल्हा, गाव इत्यादी सर्व माहिती दिसेल. तसेच तुम्ही कोणत्या पिकासाठी नाफेडला देण्यास इच्छुक आहात त्या पिकांची नावे तुम्हाला खाली दिसतील. जसे की मूग, सोयाबीन, मका, हरभरा, मूग इत्यादी पर्याय तुम्हाला दिसतील. हे सर्व झाल्यानंतर कन्फर्मेशनवर क्लिक करून तुम्ही अपडेट करा या बटनावर क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही याच्यावर अपडेट केलं तर तुमचं जी माहिती आहे ती सर्व सेव्ह होऊन जाईल. बँक डिटेल्स या ठिकाणी जर तुम्हाला माहिती भरताना तुम्हाला जे आधार लिंक खातं असेल अशा आधार लिंक खात्याचा मजकूर इथं भरावायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जो नाफेड मका किंवा सोयाबीन द्याल त्याचा पैसा येण्यास विलंब होणार नाही. या ठिकाणी बघा, तुम्हाला अर्जाची स्थिती देखील बघता येणार आहे की तुमचा अर्ज झालेला आहे त्याची स्थिती काय आहे. त्यानंतर तुम्हाला तारीख देखील घेता येणार आहे. असे विविध पर्याय या ठिकाणी येणार आहेत. आणि नाही जमलं तर आपल्या तालुक्याच्या फेडरेशन जे कार्यालय आहे याच्याशी संपर्क करावा व त्यांच्याजवळ आधार कार्ड, बँक पासबुक, जमिनीचा उतारा, 7/12 ज्याच्यावर मका पीक किंवा जर सोयाबीन द्यायचं असेल तर सोयाबीन पिकाची नोंद झालेली असावी. हे सर्व कागदपत्रे लाभार्थ्याने जाऊन सबमिट करावी, जेणेकरून यांचा आधार व्हेरिफिकेशन होईल. हेच होतं थोडक्यात आणि महत्त्वपूर्ण अपडेट. धन्यवाद.